पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील खारी विक्रेत्यानं 15,000 रुपये नातलगांना पाठवले होते, मात्र ते चुकून दुसऱ्याच्याच नंबरवर गेल्यामुळे त्याला पश्चाताप करण्याची वेळ आली। तर घारगाव पोलिसांनी त्याचे 15,000 रुपये त्याला पुन्हा मिळवून दिलेत। मोहम्मद हनीफ हा बोटा येथे राहत असून घारगाव बोटा परिसरामध्ये तो खारी बटर विक्रीचं काम करतो। त्यानं 15 मार्चला नातलगांना 15,000 रुपये पाठवले होते, मात्र पाठवताना त्यातील 2 नंबर चुकल्यामुळे ते पैसे दुसऱ्यालाच गेले। संबंधिताला फोन केला असता त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। मग मोहम्मद हनीफ यांनी घारगाव पोलीस ठाणं गाठत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना घडलेली घटना सांगितली। तर दिगंबर भदाने यांनी तातडीने सायबर सेलचे पोलीस हवालदार सचिन धनाड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। धनाड यांनीही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चौकशी केली असता ती रक्कम जारीकोट, धर्माबाद, नांदेड येथील एका इसमाला प्राप्त झाली होती। त्यानंतर भदाने यांनी धर्माबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना ही माहिती दिली। रोकडे यांनीही तातडीने संबंधित व्यक्तीला शोधत ती रक्कम परत करण्यास सांगितलं आणि ती 15,000 रुपयांची रक्कम खारी बटर विक्री करणारा मोहम्मद हनीफ याला परत मिळाली। गेलेले 15,000 रुपये पुन्हा परत मिळाल्यानं मोहम्मद हनीफ यांना मोठा आनंद झाला। त्यांनी पोलीस निरीक्षक भदाने आणि पोलिसांचे आभार मानले। मेरा नाम मोहम्मद हनीफ है और मैं खारी बटर बेचता हूँ और मैंने मोबाइल में पैसे डाले थे और घारगांव पुलिस स्टेशन में मैं गया और भदारे साहब ने मेरे को मदद करी और मेरा पैसा अकाउंट में वापस फिर आ गया। किसको डाला था वो पैसा? वो पैसा क्या मालूम किसको डाला था, मेरे को इतना भी नहीं पता। मतलब वो गलती से दूसरे के उसके नंबर में गया, दूसरे को गया था। क्या काम करते हो आप? खारी बटर बिकाता। कहाँ पे? बोटा घारगांव। कितना रुपए था? 15,000। तो फिर वो पैसा कैसे वापस मिला आपको? फिर वापस मिला पैसा, वो पुलिस चौकी में गया था। उधर कौन से पुलिस चौकी में गए थे? घारगांव की पुलिस चौकी में गया था। अच्छा। तो उधर जो है भदारे साहब ने मेरा मदद करा और मेरे को उधर पैसे वापस ट्रांसफर। जिसको पैसा गया था उनके अकाउंट से वापस आया क्या? हाँ, अकाउंट पैसे वापस आया, उसके अकाउंट से पैसे वापस आया। तो घारगांव पुलिस ने घारगांव का पुलिस स्टेशन में गया, उन भदारे साहब ने मेरी मदद करी। अच्छा, तो आप कैसा लग रहा है आपको? अभी अच्छा लग रहा है बहुत। और घारगाव पुलिस के बारे में क्या बताएंगे? अच्छा है आदमी, बहुत अच्छा है आदमी। आज रोजी घारगाव पोलीस स्टेशनला तक्रारदार मोहम्मद हनीफ हे बोट्याला राहतात आणि ते टोस, खारी आणि जे बटर हे फेरीवर ते व्यवसाय करतात। तर त्यांना काही त्यांच्या मित्राला शनिवारी पैसे पाठवायचे होते, त्यांनी 15,000 रुपये पाठवले, परंतु मोबाईलमधले जे एक डिजिट आहे 4 ऐवजी 6 त्यांनी ती प्रेस केल्यामुळे ते जे पैसे यांचे 15,000 रुपये एका व्यक्तीला गेले होते, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांची ती व्यथा मांडली। 15,000 रुपये गेले, मी खूप गरीब आहे आणि 15,000 रुपये मिळवून देण्यासाठी साहेब आम्हाला मदत करा। तर त्याची ती दयनीय अवस्था पाहून आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली। आम्ही तातडीने आमचे सायबर सेलला सचिन धनाड जे हवालदार आहेत काम करतात, त्यांच्या मदतीने आम्ही संबंधित मोबाईल नंबरवर आम्ही त्याचा मालकाचा नंबर आणि पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला। तो त्यांनी आम्हाला तात्काळ दिला आणि त्या पत्ता दिल्यानंतर तो पत्ता धर्माबाद जिल्हा नांदेड येथून निघाला। आम्ही त्यानंतर धर्माबादचे जे पोलीस निरीक्षक आहेत बाळासाहेब रोकडे त्यांना आम्ही संपर्क साधला। त्यांनी तातडीने त्या जारीकोट जे गाव आहे, जारीकोट गावाला तिथे त्यांचे अंमलदार पाठवून त्यांना ह्या घटनेबद्दल माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ त्यांना हे 15,000 रुपये परत करून देण्यासाठी सूचित केल्याने काही सेकंदात या आमच्या जो पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला हजर झाला होता हनीफ, मोहम्मद हनीफ म्हणून, त्यांना ते तात्काळ 15,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले। त्यांनी पोलिसांविषयी अतिशय आनंद व्यक्त केला। तर या प्रसंगी आम्ही असं निवेदन करू इच्छितो, सर्व जनतेला असं आम्ही सांगू इच्छितो की मोबाईलचा वापर करताना ते डिजिट जे असतात त्यांचा सुद्धा एक योग्य वापर करावा आणि या तसेच काही जे OTP मागितलं जातं, प्रायव्हेट काही फोन पण येतात कंपन्यांचे, ते OTPचे नंबर पण देण्यासाठी त्यांनी टाळावे, ते देऊ नये, अन्यथा आपल्या अकाउंटमधील आपला जो काही आर्थिक बॅलन्स आहे
तो आपला गेल्याशिवाय राहणार नाही, नंतर तुम्हाला फक्त पश्चातापाची वेळ येईल. तर तशी वेळ येऊ नये म्हणून मोबाईलच्या बाबतीत आपण अधिक जागृत राहावे, अशी या प्रसंगी आपण आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. मोहम्मद हनीफ हा गरीब खारी विक्रेता आहे. चुकीने गेलेले पैसे परत मिळतील अशी त्याची आशा देखील मावळली होती. मात्र घारगाव पोलिसांमध्ये गेल्यामुळे त्याला पुन्हा त्याचे 15,000 रुपये मिळाले आणि ही चर्चा परिसरात पसरताच सर्व स्तरातून घारगाव पोलिसांचं कौतुक झालं. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.